बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. तुझं मला सांग, आपण पृथ्वीवरची माणसं जसं जगतो तसेच हे स्वर्गातले यक्ष अप्सरा वगैरे जगत असतील का? वेल, हे कळायला आपल्याला आपला हा पुढचा परफॉर्मन्स पाहावा लागेल आणि त्यासाठी स्वागत करूयात पुण्याच्या धनश्रीचं आणि नाशिकच्या चिन्मयचं. मनसागर उसळ मिलनाची उर्मी. चल नाथ. प्रिय, मी काय म्हणतो, मी आज जात नाही ना आज कामावर. आज आपण न्हाणी घरातल्या अमृत पात्रात मस्त अमृत आंघोळ करू ना. कसं शक्य आहे ते? का? किती दिवस झाले आपल्या नळाला अमृतच येत नाहीये. नळाला अमृत येत नाही? काय चाललंय काय यक्षनगरीमध्ये हे? अरे नळाला अमृत येत नाही. रस्त्यावरून चालायचं म्हणलं तर ढग मध्ये आडवे पडलेले असतात. ओ इंद्र, नुसताच म्हणतो मला मध्या मध्या. ढगांचा प्रश्न असा सोडवतो, काहीच करत नाही. आणि हो ना, अहो या ढगात अडकून किती जण ढगात गेलेत याची काही गणती आहे का? हो ना, तो इंद्र तो रंगलाय रंभा मेनकेच्या नाच शो मध्ये. चल ना. तो कुबेर महसूल वसूल करून करून स्वतःचे महाल बांधतोय. इथे आम्हाला एक 1 रूम किचनचा फ्लॅट मिळत नाही. तो चित्रगुप्त्या अरे आमच्या यक्षांच्या बदल्या करून करून पैसे खातोय. असं वाटतं प्रिये, या इंद्राविरुद्ध झेंडाचा बंडाच उभा राहावा. बंडाचा झेंडा उभा राहावा. अगो बाई, झेंडा बिंडा काही नको, कारण झेंड्यावरूनच नंतर ते वाद निर्माण होतात. पण मला हा अन्याय आता सहन होत नाही प्रिये. मी हा अन्याय कदापि सहन करणार नाही. चल ना. हे बघा, तुम्हाला जर असा राग आला ना तर तुम्ही सोमरस घ्या. सोमरस सुद्धा किती महाग झालाय आता प्रिये. 90 मिलीची एवढीशी मात्रा, त्यासाठी सुवर्ण मुद्रा मोजाव्या लागतात 17. स्वस्त दरामध्ये सोमरस आयात करणार आहेत म्हणे. हो, मी पण ऐकली ही बातमी. नारद मुनीमुळे भूतलावर गेले होते. तिथे त्यांना बारामतीचा एक महापुरुष भेटला. तो म्हणाला, शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न दूर करण्यासाठी आता आपल्याला सोमरसापासून आपल्याला निर्माण करावं लागणार आहे मध्य. ओके, त्यासाठी ज्वारी आणि बाजरी यांचा गव्हासाठी पेपर घालणं. काय चाललंय? तुम्ही आधी सोमरसाचा काय तो प्रश्न मिटवा बाबा. सोमरसाचा काय प्रश्न आहे? अमृताचा म्हण की. अमृता किती मटकते ती. सुपरस्टार महाराष्ट्राचा. वेलकम. काय हे? मी चाललो कामावर. आता तर गेलोच पाहिजे. तुम्ही चिडलात का माझ्यावर? नाही ना प्रिये, तुला असं उचलून घेतलं असतं का, मग असं टाकून दिलं नसतं का? नाथ, प्रिय, मी काय म्हणतो, आपण आज निवांत करूयात ना. काय? फॅमिली प्लॅनिंगच्या आईचा घो. चल ना. नाथ, नको ना. प्रिय, आपलं लग्न झाल्यापासून मी बघतोय आपल्या वंशवृद्धीसाठी तू काहीच प्रयत्न करत नाही. असं का? नाथ, अहो खरंच तसं काही नाहीये. म्हणजे मला नाही का असं वाटत की आपल्याही घरी एखादा छोटुसा गोंडुसा यक्षुल्ला असावा. यक्षू? त्यांना असं ढगांवरून दुडुदुडू 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 धावावं. करशील? तुमच्या पाठीवर बसून हा, ऐरावत ऐरावत खेळावं. आणि मग त्याच्या बोबड्या बोलाने तुम्हाला यक्ष बाबा असं म्हणावं. आणि तुला यक्षाई असं म्हणावं. ओले बेटा. पण नाथ, सध्या तरी आपल्याला हे शक्य नाहीये. कारण या स्पर्धेच्या आणि महागाईच्या जगामध्ये एखाद्या छोट्याशा जीवाला जन्म देणं, त्याचं पालन पोषण करणं नाहीये शक्य आपल्याला. बरोबर आहे तुझं प्रिय. मंदीत ही धुंदी परवडणारी नाही. मला गेलंच पाहिजे कामावर. नाथ, त्या नाही, कार्यालयातल्या कामावर येतो प्रिय. सुंदर राणी मनसागर उसळ मिलनाची उर्मी.
झाला परफॉर्मन्स? व्हेरी नाईस. सुप्रिया मॅम, कसा वाटला परफॉर्मन्स? या परफॉर्मन्समध्ये मला सगळ्यात जास्त जाणवलं ते म्हणजे या दोघांची कॉन्फिडन्सची लेवल. आत्मविश्वासाने त्यांनी हे जे स्किट बसवलं होतं ते केलं. म्हणजे त्यांनी ते करण्यात एक स्वतः बिलीफ ठेवायला लागते. आपण जे करतोय त्याच्यामध्ये ती बिलीफ, कारण हे सगळं कल्पनेतलं आहे ना, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून ह्या प्रकारावरती आपल्याला करायला लागतं. आणि ते त्यांनी केलं. इथे त्यांनी अर्ध जिंकलं. आणि बाकी त्यांनी एकमेकांना चांगली साथ दिली. त्याच्यात खूप काय काय करायचं होतं. त्या सगळ्या मुवमेंट्स चांगल्या पार पाडायच्या होत्या. एक मेसेज पण द्यायचा होता, स्वर्गातली स्थिती पण सगळंच म्हणजे त्यांनी गुंगवून ठेवलं. मी सांगेन तुम्हाला हा परफॉर्मन्स करण्यामध्ये जवळजवळ 85% यश मिळालेलं आहे. खूप चांगलं केलं तसं. कॉंग्रॅच्युलेशन्स. महेश सर. धनश्री आणि चिन्मय मस्त मस्त. ऍक्च्युली मी सांगू का, ऍक्च्युली इट वॉज व्हेरी व्हेरी नाईस. मग तुमचं टायमिंग एव्हरीथिंग वॉज नाईस. कुठे ओव्हरलॅपिंग नाही झालं. व्हेरी क्लीन, म्हणजे आपण म्हणतो असं क्लीन परफॉर्मन्स होता. तुम्ही तुमच्या जागा एकही सोडल्या नाहीत. लाफ्टरच्या जागा पकडल्यात. व्हेरी नाईस. तुमचा पिचिंग चांगला होता. फॉर अ चेंज मला काहीच फॉल्ट दिसला नाही तुमच्या परफॉर्मन्स मध्ये. व्हेरी व्हेरी नाईस. तू चांगलं करतो. दिस यू केम बॅक, म्हणजे तुझा कमबॅक आहे तो सुपर्ब. किबडा. क्या बात आहे चिन्मय. चिन्मय, तू असं खूप घाबरलेला वगैरे होतास, टेन्शन मध्ये होतास? सुरुवातीच्या स्किटला थोडंसं आमचं ते जास्त रिहर्सल झाल्या नव्हत्या, त्यामुळे मला स्वतःलाच कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळे सर बोलले सुद्धा. पण मग यावेळेस ठरवलं होतं की जे होते हो. मॅम बोलल्या स्टेजवर की तुम्ही परफॉर्मन्स एन्जॉय करायला शिका. सो मग देवाचं नाव घेतलं, म्हटलं तर एन्जॉय करूयात. आणि मग क्या बात है. व्हेरी व्हेरी नाईस. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. प्लीज टेक अ सीट. प्लीज. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.